हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. स्वागत तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपलं कॉलेज परत चालू आलं आहे आणि मी जरा वॉशरूम ब्रेकला आलो जरा बाहेर. तर लेट्स गो. काय विषय आहे दाखवू आज. इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आजचा. सो लेट्स गो. हे गाइस, तर कॉलेजमध्ये जास्त काही सीन नाही झाला एवढा. सो आता हा पोरगा घरी चालला होता तर त्याला मी थांबवले नाही का, मॅनिप्युलेट करून थांबवले आणि आता आम्ही जिम करणार सोबत नाही का. मला मॅनिप्युलेट कर, याच्या नानाची टांग आणि ज्याला करणार त्याच्यावर नानाची टांग. आय डोंट केअर. काय नाही, आता आम्ही जाणार जिमला मस्त आहे की. आज काय घ्यायचं? आज आर्म्स घेऊ आपण. चेस्टच ठीक आहे. चेस्ट, ट्रायसेप, लेट्स गो. काय येतो जिमला का फॅशन करायला? हा ना, त्यांनी कपडेच नाही आणले आज. म्हणजे जिमचा आउटफिट आणला नाहीये यांनी आज. सो आता हा हेच करणार आहे. मी पण टी शर्ट हेच ठेवणार आहे आणि पॅन्ट म्हणजे नाईट पॅन्ट आणली आहे. त्याच्यात नाईट नाही, ट्रॅक पॅन्ट. हो, ट्रॅक पॅन्ट आणली त्यावर करणार. सो लेट्स नाही तर चला जाऊ आता जिमला. लेट्स गो. याला म्हणत होतो खायचंय काहीतरी, खायचंय लय मला क्रेविंग भाई. आणि त्यानंतर ऐक ना, मला लय खायचं सगळं चाललं होतं आणि हा यांनी मला डिमोटिवेट केलं त्या गोष्टीसाठी भाई. डिमोटिवेट नाही, काय म्हणतात त्याला, माझं मनासारखं नाही गेलं यांनी. त्याच्या नानाची टांग 4 वेळा. नाना की टांग होती है भाई. मेरे नाना की एक ही थी. जाके व्हिडिओ घेतोय का? आता व्हिडिओ ब्लॉग असतो का? मी कसा काढल ना भाई, मेरा हात में फोन है. बरोबर आहे भाई. सरळ आडवं कसं पण नसतं काढायचं दादा. कसं पण काढायचं असतं. अभ्यास केला आपल्याला वाटतं अरे मी अभ्यास केला होता त्याच्या भरपूर छान भेटलं, पण त्यांनी असा कटकनी अभ्यास केलेला असत त्यात त्यांना छान नाही भेटलं. तुम्हाला कसं पेपर बी असं तपासतात, हुशार मुलगी असेल ना तिथे एकदम प्रॉपर पेपर तपासतात आणि चांगले मार्क देतात. जे मीडियम असेल त्याला बी छान मार्क, उलट त्याला जास्त पेपर तपास. माझ्या कॅमेऱ्यात दिसतं जे नाही का, जे असेच पेपर चेक करतात ना ते दिसतंय माझ्या स्क्रीनवर. बघा ना, म्हणजे म्हणतो ज्यांचे असेच पेपर हे होतात ना, पास करतात ना, ते माझ्या स्क्रीनवर दिसतात. माझा फोन म्हणजे तू आणि कॉपी करते कुठं कधी केली का? पहिली केली होती. चिठ्ठीवर लिहिलंय का कधी? दाखवू का? नाही, ते एक व्हिडिओ बंद कर. चल जरा सिरियस आपलं स्वतःच टेन्शन. मी बाहेर काहीतरी करत होते भाई. काल तरी 3 वाजता व्लॉग अपलोड केला, आज तर लिटरली 9 वाजता ना, आता 15 मिनिटात अजून ब्लॉग अपलोड नाहीये. टेन्शन आले मला नाही का. आणि आज जास्त शूट पण नाही गेला आजचा ब्लॉग. पण हळूहळू दुर्लक्ष होत चाललंय का माझं याच्याकडे, काय समजत नाहीये. बट काय विषय नाही, करू आपण तरी पण मॅनेज करू. डेम माझी बहीण काय फोनवर मैत्रिणीच हे करते, काय म्हणते त्याला, गॉसिप, चिट चॅटिंग. काय विषय नाही. आता मी जाणार आहे मामाच्या घरी, फोन ठेवणार आहे आणि व्लॉग होईल मग अपलोड. थंबनेल पण नाही बनवलं. ठीक आहे, थंबनेल बनवतो पहिलं, मग नंतरून अपलोड करेन. अख्ख्या 12 तासानंतरून आज ब्लॉग अपलोड केला आपण. हिस्ट्री सकाळी 9ला करत असतो, आज डायरेक्ट 9:30 संध्याकाळच्या 9ला केलंय. गाणं ऐका इथं नका ऐकू. आजचा दिवस भाई म्हणजे मला काय समजत नाही मी काय करतोय, काय चालू आहे सध्या माझ्या जिंदगीत, काय चालू आहे. सगळं म्हणजे आपण म्हणतो ना FUCKD अप झालंय सगळं. का कसं काय माहित नाही. म्हणजे एवढे दिवस एक्सक्यूज होती की हा बाबा घरात आहे चांगलं ब्लॉग नाही बनत आहे. पण आज पण नाही चांगलं झालं. का होतंय माझ्यासोबत माहित नाही मला. असं म्हणतात की क्रिएटिव्ह गॅप येत असतो, पण भाई काय गॅप, कसला गॅप.
कसला गॅप? काय विषय नाही भाई, फिगर आउट करतो यार. काय विषय. कॉलेजमध्ये पण काय दाखवू यार, डेली खूप टफ होत चाललंय. टफ म्हणजे व्लॉग बनवणं टफ नाही, पण काय टॉपिक पाहिजे ते तर टफ आहे ना भाई. आता थोड्या वेळाने मम्मीला आणायला जायचंय मला. मी घरी आलोय तसा बसलोय नाही रे, व्लॉगच काम करते. तोंड नाही धुतलं, काय नाही थंबनेल बनवलं, नंतर व्लॉग पण आता अपलोड केला जस्ट नाव. एक म्हणजे 9:36 ला व्लॉग अपलोड झाला. 9:36 म्हणजे पूर्ण आहे ना, पूर्ण 12 तास 36 मिनिटं व्लॉग लेट आहे पूर्ण. डेम, काय विषय नाही, करू आपण कोप अप त्या गोष्टीला. आणि हे पण की आजचा ब्लॉग पण उद्या टायमिंगला आला पाहिजे, जेणेकरून मग सगळ्या गोष्टी लाईनीवर येतील. येस, असं होत चाललंय का की डेली ब्लॉगिंग मला झेपत नाहीये आणि मला टेन्शन येतं त्या गोष्टीचं. तर टेन्शन असं नाही, पण स्ट्रेस म्हणू शकतो. एक स्ट्रेस झालाय गोष्टीचा, कारण की कंटेंट ओढायला लागतोय भाई मला डायरेक्ट. काय कसं ते करावं लागतंय. काय विषय नाही, तुमचा भाव आहे ना इथं, नका टेन्शन घेतो मी. आय डू इट, मी करेन काहीतरी आणि काढून असे काय म्हणतात त्याला, त्याच्यावर सोल्युशन काढून लवकरच. आणि काय अवघड नसतं, आपल्या आजूबाजूलाच पडलेल्या असतात गोष्टी. आज 40 दिवस झाले ब्लॉग करतो. 40 ब्लॉग झाले आपले. चांगलं आहे, ठीक आहे यार, चालेल. लेट्स गो. सोचू के मिलने ते लाऊंगा के तेरी तागल्ला शायरी देखेगी मैनू सोचेगी क्या तू मिट्टी दा बंदा मैं तू तापरी. तुम्हाला बोलल्याप्रमाणे आलोय मी नाही का स्टेशनला. तळेगाव का स्टेशन, ये मम्मीला घ्यायला. मुझे ना शी करनी है, एकदम ऐसी मनसोक्त शी करनी है, फिर आएगा लाइफ में आनंद ही आनंद. अरे मी आता परत मीम पण टाकणार नाही तर. मुझे ना शी करनी है, ऐसा मन सोक्त शी करनी है, तब आएगा लाइफ में आनंद ही आनंद. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा एकदम ब्लॉग एकदम शॉर्ट अँड सिम्पल होता, जास्त काय नाही. पण थोडं मी पर्सनली बोललो तुमच्या संगत, आणि ॲज अ फ्रेंड समजतो तुम्हाला मी. तुम्ही जे भाई माझे करते धरता, काय विषय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की काय बोलायचं होतं मला, केसांबद्दल साहिल म्हणत होता जेव्हा केस वाढतील तेव्हा ये माझ्या संग भेटायला मला. म्हणजे एवढं खराब दिसतंय, एकदम अंड दिसतंय भाई. असं काय, तर शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता आजचा, बाकी काय नाही. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये चांगलं. आय विल पुश माय सेल्फ टू मेक चांगले कंटेंट. काय विषय नाही, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.